राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात. आरोग्य संदर्भातील नव्या कायद्याबाबत चर्चा होत असल्याची माहिती. धनंजय मुंडेंचीही बैठकीला उपस्थिती. कृषी मंत्री असताना धनंजय मुंडेंनी शेतकऱ्यांचे पैसे खाल्ले. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. दमनिया यांची मागणी. भगवानगडानं पाठिंबा काढून घेण्याचाही सल्ला. अजित पवार यांच्याकडून गैरव्यवहाराबाबत आरोपांची दखल. धनंजय मुंडेंवरील आरोपांच्या चौकशीसाठी समिती गठीत. 3 दिवसांमध्ये अहवाल सादर करण्याचे समितीला आदेश. मुंबई महापालिकेचा 25-26 वर्षाचा ऐतिहासिक अर्थसंकल्प सादर. गेल्या अर्थसंकल्पाच्या तुलनेमध्ये 14.19% वाढ. अर्थसंकल्पातील तरतुदींकडे मुंबईकरांचं विशेष लक्ष. मुख्यमंत्री अजूनही वर्षा बंगल्यावर का जात नाहीत? राऊत यांचा सवाल. तर वर्षावर खामक्या देवीला कापलेल्या रेड्याचं शिंग पुरलंय. राऊत यांचा शिंदेंवर आरोप. महाराष्ट्र केसरीच्या दोन्ही गदा परत करणार. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचा निर्णय. महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये पंचांच्या निर्णयावरून वाद. हजारो ठेवीदारांचा बीड जिल्हाधिकारी कार्यालयावरती आक्रोश मोर्चा. कोट्यवधींच्या ठेवी अडकल्या. चेअरमन आणि संचालकांना अटक करण्याची मागणी. खिचडी घोटाळ्या प्रकरणी सूरज चव्हाण यांना दिलासा. मुंबई हायकोर्टानं 1 लाखांच्या जात मुचलक्यावरती जामीन केला मंजूर. ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक लाचलुचपत विभागाच्या रडारवरती. वैभव नाईक यांना 11 फेब्रुवारीला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश. लाडकी बहिणी योजनेसाठी घरोघरी जाऊन पडताळणी. पुण्यामध्ये आजपासून अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका पाहणी करणार. 4 चाकी असल्यास योजनेमधून नाव वगळण्यात येणार. बातमीपत्र सविस्तर पाहूया. मोठ्या बातमीनं